स्वागत करत आहे। कालचं पण आपलं रोजचं रुटीन तेच होतं, कलर देणं, आणि आज राहिलेली आम्हाला कलर वगैरे द्यायचा आहे, पेंट करायचा आहे। हे बघा, त्याआधी हे दाखवते। हे आम्ही इथं गेलो होतो ना, कुठं कर्णपुराच्या यात्रेमध्ये गेलो होतो ना, तेव्हा हे घेऊन आलो होतो साफसफाई करायला ना। आता दिवाळीची सफाई काढली ना, तर तेव्हा खूप युजफुल आहे। हे बघा, हे असं करून पण आपण याला साफ करू शकतो। असं फॅन वगैरे काही साफ करायचं असलं सपोज, किंवा हे याच्यामधली घाण काढायची असली तर काढू शकतो। आणि ऑनलाइन पण तुम्हाला हे भेटून जाईल। खूप छान असं प्रोडक्ट आहे, ऑर्डर पण करू शकता तुम्ही, तुम्हाला करायचं असलं तर। आणि आमची बरीच काही शिफ्टिंग सुरू आहे की काहीतरी आपण मेकओव्हर करायचं, काही चेंजेस करायचे। समजा आमचं कपाट इकडे आहे, इकडलं कपाट बेडरूम मध्ये न्यायचं, किंवा इकडलं जे कोटे ठेवलेलं होतं ते इकडे आणायचं। तर आता तेच करत आहोत आणि भरपूर काही काम आहे। आणि आत्या काय करताय, किचन मध्ये डब्बे लावते, तिकडे आमचा कलर वगैरे देऊन झाला। आता आम्हाला हे आवरायचंय, खालचे फरचीचे डाग होते ते मी घासून काढले। आणि मदतीला तर आज राणाचे पप्पा आहेच, आणि अक्षरशः मध्ये काही सुरू आहे, लेकरांचं खूप गोंधळ आहे तरी पण। आणि तुम्हाला पसरायला बघा, आमचं किती सारं असं इकडे पसरलेलं आहे। आता हे सगळं आवरायचंय। आणि जेव्हा आम्ही कामाला लागलो ना, त्याच्यानंतरच आम्हाला असं वाटलं की दिवाळी आहे, वेगळाच उत्साह आला। त्यापूर्वी असं वाटतच नव्हतं की दिवाळी आहे, काही असं वाटत नव्हतं उत्साह। पण जेव्हा कलर द्यायला घेतला, काम काढले, त्याच्यानंतर असं काही वाटत आहे की दिवाळी आहे, वेगळाच उत्साह आहे आता आमचा। 2-3 दिवस अशीच पोझिशन बघायला मिळेल तुम्हाला, व्यवस्थित काही टिपटॉप नाही, काम करताना असाच अवतार काही होऊन जातो आपला। आणि अक्षु आमची काय करते, अक्षु आमची झाडू मारती। आता अक्षुला मी झाडू मारायला लावते, पुसायला लावते, आणि भरपूर काम आता अक्षुकडूनच करून घेणार आहे मी। आता म्हटलं तरी खरी सुरुवात झाली आमच्या कामाला। सगळ्यात आधी तर जो काही घरामध्ये राडा पडलेला होता, कपडे पडलेले, मुलांच्या बॅगी वगैरे आणून त्यांनी तशाच टाकल्या होत्या, त्या उचलून घेतल्या। आणि म्हटलं आवरायच्या आधी एकदा झाडू मारला ना, जे काही पायाखाली कचकच येते ती दूर होऊन जाते, म्हणून इकडे मस्त झाडू वगैरे मारून घेतला। आणि अक्षु बघा काय म्हणती। आता तुम्हाला सांगू का, कॅमेऱ्याच्या पुढे काम करायचं होतं अक्षुला म्हटलं की काम नको करू, तर अक्षुची आजी डब्बे पुसत होती। तर अक्षुने काय केलं, किचन मधून उठून आणला आईला, आई तू करू नको, आता कोण, मम्मीच कर, तुला काम करायची लई हौस आहे ना, आई तू उठ, आई तू बस, आणि मम्मीला आता करू दे। बघा तिच्या आजीला घेऊन आली ती। जास्त शायनी बनते अक्षु, करत आहे नाही मग तसं तुला काय आहे, नाही करायचं आई, उठ, तू खायचंच काम कर। मी नाही उठणार, उठ लवकर, आता मला आवरायचे, उठ घे। मी म्हणते की सगळं काम आमच्या अक्षुनी केलं, मी थोडी म्हणते की मी केलं। अक्षुला पण माझ्यासोबत काम करायचं होतं, पण तुम्हाला माहिती ना, लेकरं कुठं काही काम करतात, लहानशी पोरगीने काही काम करणार आहे, तिला म्हटलं उठ, मला आधी आवरू दे, कारण फार काम पेंगाडतं ना। आपण कसं आपलं पटापट आवरून घेतो, मग ती हे सोपा आहे ना, सोप्याच्या गादीखाली बरीच काही धूळ वगैरे, बारीक कण वगैरे, पायांचे असे मातीचे चढलेले राहतात। मी काय केलं, ते गादी वगैरे उचलून घेतली आणि सगळे कानेकोपरे व्यवस्थित सोप्याचे झाडून घेतले। आणि अक्षुचं मुद्दामून मध्ये नाचणं सुरू होतं माझ्या कॅमेऱ्याच्या पुढं। आणि तिला दाखवायचं होतं की माझी आजी काय काम करते। माझ्याकडून कॅमेरा उचलला आणि तिकडे जाऊन आजीला दाखवत बसली की हे बघा माझी आजी काय काम करते। त्याच्यानंतर आम्हाला हे कपाट पण इकडे घ्यायचं होतं, एकटीकडून सरकत नव्हतं, मग मी यांची मदत घेतली आणि दोघांनी मिळून हे इकडे आणलं। कपाट खूप जड होतं आणि म्हणजे आम्हाला उचलून त्या रूममध्ये न्यायचं होतं आणि त्याला आडवं करून न्यायचं होतं, आणि कपाट गच्च भरलेलं होतं। तरी पण आम्ही कपाटाची एक साईड पूर्ण रिकामी केली, तरी पण इतकं जड होतं ना, उचललं नव्हतं जात। म्हणून मग आम्ही तिघांनीही मिळून ते कपाट आतमध्ये घेऊन गेलो, कसं बसं। खूप मेहनत लागली ते कपाट न्यायला, आणि मज्जा पण तितकीच येत होती बरं। पडतं की काय असं वाटत होतं, कारण अक्षुनी यापूर्वी पण त्याची काच एका साईडची फोडून ठेवलेली, पण असं वाटत होतं की तुटायला नको। मग आम्ही सगळं कपाट असं रिकामं करून घेतलं आणि त्यानंतर तिघांनीही मिळून आतमध्ये घेऊन गेलो।
आमच्या कपाटाची शिफ्टिंग झाली आणि या कोपऱ्यामध्ये गेले 3-4 वर्षापासून कपाट होतं, फक्त त्याच्या पाठीमागून आम्ही झाडत होतो. आणि इकडे आमची पिठाची गिरणी ठेवलेली राहते, त्यामुळे थोडंसं पीठ उडून मग ते घरातच साचलं जातं, व्हेंटिलेशन होत नाही. तर पिठाचे काळे डाग वगैरे भिंतीवर असं पडून जातात आणि ही भिंत वॉटरप्रूफ असल्यामुळे तिला घासता येतं, धुता येतं आणि जशीच्या तशी नवीनच्या नवीनच दिसती. मग मी ते भिंत सगळी घासून घेतली आणि पाणी टाकून सगळा कोपरा क्लीन केला, कारण त्यानंतर आम्हाला कोठ्या पण इकडल्या तिकडे पाठीमागं नेऊन ठेवायच्या होत्या. मग ते केलं आणि जे सगळा काही पसारा होता तिकडे क्लीन केल्याच्या नंतर सगळ्या तिकडे शिफ्ट केला, सगळं व्यवस्थित लावलं, कारण त्याच्यानंतर हॉल पण धुवायचं होतं. आमच्या इकडे माहिती का कसं आहे, जेव्हापर्यंत आम्ही घर धुत नाही, दिवाळी असो, दसरा असो किंवा कोणताही सण, तेव्हापर्यंत सण आम्ही सेलिब्रेट होतच नाही आमच्या घरी, म्हणजे सण असल्यासारखा वाटतच नाही. सगळ्यात आधी आम्ही हे सगळे घरं धुवून घेतो, त्याच्यानंतरच आमचा सण इकडे साजरा होतो. मग ते इकडे सगळं काही मी उचलून घेतलं, जे काही पसारा होता पाठीमागं ठेवला, बेडरूममधला बेडरूममध्ये नेऊन ठेवला. दिवाळीचं म्हटलं की आवडता आवरा संपना आमचा राडाच आवरतच आहो सकाळपासून, तरी आमचा राडा संपत. तर आपण एखाद्या वेळेस क्लीन करायला घेतला आणि राडा काढलाय ना, तर इतका निघतो तो संपायलाही संपत नाही. खरी गोष्ट आहे, एक वस्तू आपण इतके जीव लावून ठेवतो की आज कामी पडन, उद्या कामी पडन, ते साचवतच राहतो. ते सगळ्यांनाच बायांना म्हटलं ना की अशी लालूचच राहते की ती आपल्याला कधीतरी कामी पडन. त्यामुळे आपण इतकं साठवून ठेवतो आणि वापरायच्या आणि न वापरायच्या वस्तू पण त्या काही कामी पडत नाही. वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या परंपरानुसार आपल्या त्या साचतच जातात. घरात कचरा बघा किती निघाला, त्यामुळे मी काही केलं, आधी घर धुवायच्या आधी सगळा कचरा इकडून पाणी आलं होतं ना पाठीमागच्या कॉर्नरमधून सगळं, ते आधी मी सगळं वायपरच्या सहाय्याने जमा करून घेतला आणि सगळा कचरा उचलून सुपडीत भरून टाकून दिला, कारण मग घासताना मध्ये हा कचरा येत नाही. त्यानंतर रेड हार्पिक टाकलं, त्याने फरची छान निघती, मी फरची पुसायला वापरते ते. नंतर जे काही थोडेफार डाग राहिले होते आपले कलर दिल्याचे, ते मग मी काढून घेतले. हाताने निघत नव्हते, वॉटरप्रूफ असल्यामुळे तो कलर फार असे जाम चिटकले होते. त्याच्यानंतर रब्बरसारखं तयार होतं, तर मग राणाला मी चम्मच मागितला आणि चम्मचच्या साह्याने खरडून सगळे काढून घेतले. नंतर बाकीची फरची वगैरे घासून घेतली, त्याचे कॉर्नर जे राहतात ते घासून घेतले आणि नंतर पाणी टाकून मस्त खराट्याने छान स्वच्छ असं झाडून घेतलं. आधी एक भाग मी स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर बाकीचं सामान म्हटलं तिकडे शिफ्ट करते, म्हणजे त्याच्या खालूनही व्यवस्थित धुता येईल. जो टेबल मी घेऊन गेली ना तो सरकला जातो, म्हणून त्याला सरकून घेतला आणि त्याच्या खालची सगळी जे काही घाण होती ते सगळी काढली. म्हणजे दिवाळीचं कसं आमचं सगळं चकाचक आणि स्वच्छ होईल, इतकं काही नंतर आम्हाला टेन्शन राहणार नाही. आधी ते क्लीन केल्यानंतर इकडला जो भाग माझा झालेला होता त्याला धुवून घेतलं, नंतर वायफरनी पाणी काढून घेतलं, नंतर पुसून घेतलं आणि जो सोफा होता इकडे शिफ्ट केला आणि नंतर सोफ्याच्या साईड पण मला क्लीन करायची होती, म्हणून मग मी हे सगळं आवरलं आणि नंतर मग मला तिकडलं पण करायचं होतं. चला दाखवते तुम्हाला. सोपा मला एकटीला उचलत नाही, म्हणून मी यांची मदत घेतली, कारण सरकवला तर जातं पण मग आपण सरकवत नेलं आणि त्याच्यासोबतच घाण पण चालली जाती, म्हणून त्यांना म्हटलं आपण उचलूनच घेऊ आणि ट्रॉलीला चाकाई, तर मग कसं त्याच्या खालची घाण जिथच्या तिथंच राहते, सरकत पाठीमागं जात नाही. म्हणून आम्ही दोघांनीही मिळून सोफा पाठीमागं घेतला आणि नंतर इकडलं क्लीन करायला घेतलं.
इकडे आज आपलं सगळं कंप्लीट घर मस्त धुवून धावून पूस पास करून मस्त स्वच्छ आणि क्लीन करून झालं आणि जिथचं सामान तिथं शिफ्ट करून घेतलं मी. जिथच्या वस्तू तिथे मस्त व्यवस्थित लावून ठेवून दिल्या. त्यानंतर सोफ्याचे कवर वगैरे आवरायचे होते ते पण आवरून घेतले. आणि आज मला माहिती का हे आवरताच पूर्ण संध्याकाळ होऊन गेली होती आणि माझा स्वयंपाक बाकी होता संध्याकाळचा आणि कपडे धुवायला सुद्धा मला 4-5 वाजले. मी कपडे वगैरे धुवून घेतले. नंतर बाहेर पण घाण झाली होती, सगळं पाणी तर मी कचऱ्यांचं बाहेरच काढलं होतं. मग ते पण मला साफ करायचं होतं म्हणून बाहेरचा परिसर एकदम स्वच्छ करून घेतला, घासून घुसून घेतला आणि त्याच्यानंतर कपडे धुतले, मशीनला सुकायला लावले. म्हटलं रात्रभर म्हणजे हवेत जरी टाकले तरी वाळून जाईल. नंतर इकडे मस्त कपडे वगैरे वाळून घेतले आणि नंतर गेले किचनमध्ये. तर हे किचनचे हंडे वगैरे आवरता तुम्हाला तर सांगितलंच होतं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये की माझ्याकडून माठ फुटलं. हे असेच मी हंडे लावायला गेली आणि माठ तिकडे सरकवायला गेली तेव्हा इकडून माझ्याकडून असं काही माठ फुटून गेला. दरवर्षी आमचा माठ चेंज होतो म्हटलं तरी चालेल, कारण ते मुलं फोडतात, नाही तर माझ्याकडून फुटला जातो. आणि घरात सगळं पाणी झालं असं 1.5 हंडा तर पाणी होतंच त्या माठामध्ये. मग हे डबल मेहनत लागली पाणी साफ करायचं. मग पाणी वगैरे मी साफ करून घेतलं आणि आज स्वयंपाक करायचा मला फार कंटाळा आला होता. तर मी म्हटलं त्यांना तुम्ही भाजी पार्सल घेऊन या आणि भात चपात्या वाटलं तर मी घरीच खाते. मग ते भाजी घेऊन आले. त्याच्यानंतर मग मी इकडे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि संध्याकाळचे आम्ही जेवण वगैरे केले आणि अशा प्रकारे आपल्या दिवसाचा एंड केला. मस्त दिवाळीची सफाई आपली इकडे होऊन गेली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.